श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या या खास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी वकिलीच्या क्षेत्रात काम करत असतानाच समाजकार्य, लेखन आणि दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवलेला आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही आपल्या वेळेचा सकारात्मक उपयोग करत लघुपटांच्या माध्यमातून समाजाला विचार करायला भाग पाडणारी निर्मिती त्यांनी केली आहे आणि नुकत्याच उज्जैन इथं पार पडलेल्या 7व्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आत्मव्रतम या त्यांच्या लघुपटानं तृतीय क्रमांक मिळवलाय आणि स्वतःला उत्कृष्ट पटकथाकार म्हणूनही त्यांनी सिद्ध केलंय. चला तर मग वेंगुर्ला तालुक्यातील केळूस इथं राहणाऱ्या दिग्दर्शिका, लेखिका, समाजसेविका आणि वकील असलेल्या अॅडव्होकेट समीरा संदेश प्रभू यांच्या या अनोख्या प्रवासाविषयी जाणून घेऊया. समीराताई, सर्वप्रथम आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि या उल्लेखनीय यशाबद्दल आकाशवाणी केंद्रातर्फे तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. समीराताई, तुमच्या आत्मव्रतम या संस्कृत भाषेतील लघुपटाला 3ऱ्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर एकूणच कसा होता हा अनुभव? खूपच छान अनुभव होता. अगदी म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता. लघु चित्रपट महोत्सव आयोजित केलेला आहे हे समजलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यात विषय दिले होते. ते विषय वाचले मी. त्याच्यात त्यांनी 5 विषय दिले होते. हे सर्व विषय वाचल्यानंतर मी स्वदेशी हाच विषय निवडायचा ठरवला, कारण असं वाटलं की मी त्या विषयाशी जास्त रिलेट करते. त्यानंतर आम्ही आमच्या फिल्मचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत अनिल पाटकर, त्यांच्याशी चर्चा केली की अशी अशी फिल्म बनवायची आहे, तर आपण करू शकतो का? तर ते पण म्हणाले ठीक आहे, आपण करू शकतो. पण ह्या सगळ्यामध्ये आव्हान होतं ते संस्कृत बोलणाऱ्या कलाकारांचं. मग त्या दृष्टीने माझी शोधाशोध सुरू झाली आणि शोधाशोध केल्यानंतर मला दोडामार्गमधील गोलम कुटुंबीय सापडलं सगळ्यात पहिलं, जे आई, वडील आणि मुलगा तिघे पण संस्कृत बोलणारे होते. त्यानंतर राहुल जोशी आणि वरद जोशी हे दोघे जण मिळाले. त्यानंतर अवनी अवसरे मॅडम आहेत, ज्या संस्कृत टीचर आहेत, त्यांची माझी भेट झाली. त्याच्यानंतर मग आम्ही फिल्म करायचं नक्की केलं, त्याचं लिखाण केलं, त्याचं शूटिंग केलं. हे सगळं केल्यानंतर एक शेवटचा हे राहिला तर तो संगीत. मग आता संगीत देण्यासाठी देवगडमधील हर्षद जोशी हा माझा मित्रच आहे, त्याला मी विचारलं. तो म्हणाला मी तुला देईन करून, फक्त प्रश्न असा आहे की माझं थोडंसं जरा बिझी शेड्यूल आहे, मी पुणे देवगड असं प्रवासात असणार आहे त्या दरम्यान, पण मी तुला नक्की देईन करून. आणि त्याने मला जसं सांगितलं होतं, शब्द दिला त्याप्रमाणे त्याने संगीत दिलं. म्हणजे आपल्या वेळात वेळ काढून त्याने ते संगीत दिलं. आणि त्यानंतर मग आम्ही फिल्म सबमिट केली. फिल्म सबमिट केल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर एक दिवस अचानक फोन आला की तुमची फिल्म आहे ती टॉप 3 फिल्ममध्ये नॉमिनेट झाली आहे, तर आणि उज्जैन इथे तो फेस्टिवल म्हणजे अवॉर्ड शो आहे, तर तुम्ही या. मग खूपच आनंद झाला. म्हणजे त्या दिवशी असं भरून आलं एकदम की आपण एवढी मेहनत केली तर त्याचं कुठेतरी आपली नोंद घेतली गेली आणि आपल्याला आपलं कौतुक होणार आहे. हे सगळं सुखावं असतं माणसाला, कौतुक होणं हे. तर तसंच अगदी मला झालं, काही वेगळं असं काही नाही, नॉर्मल माणसांसारखंच आनंद होतो तसाच. मग त्यानंतर आम्ही उज्जैन येथे सगळ्यांनी जायचं ठरवलं. आम्ही तिथे गेलो. त्यांची एक नुसतं अवॉर्ड फंक्शन हा भाग नव्हता, तर त्यांच्या आधी 2 दिवस कार्यशाळा पण होती. त्या कार्यशाळेमध्ये पण आम्ही सहभागी झालो आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला अनेक तांत्रिक गोष्टी कळल्या, म्हणजे फिल्म मेकिंग बाबत पण कळल्या. त्याच्यानंतर कळलं की आपल्या फिल्ममध्ये आपण ह्या गोष्टी अजून करू शकलो असतो, पण त्यात कुठेतरी तेव्हा माहीत नव्हत्या. म्हणजे ते नॉलेज मिळालं. त्यानंतर मग ते झाल्यानंतर 3रे दिवशी त्यांचा हा अवॉर्ड फंक्शन होतं. मग तिथे आम्ही गेलो तर ते अवॉर्ड फंक्शन एकदम नियोजनबद्ध होतं. कुठेही असा भपका नव्हता किंवा असं अवाजवी प्रदर्शन नव्हतं. अतिशय सुंदर आणि सरळ त्यांचा तो अवॉर्ड फंक्शन होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्हाला फक्त एवढंच सांगितलं होतं की तुमची फिल्म ही टॉप 3 नॉमिनेशनमध्ये आहे, पण बाकी आम्हाला कोणता पुरस्कार मिळणार आहे किंवा काय असं काहीच माहिती नव्हतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा
तिथे अनाऊन्स झालं ते आम्हाला संगीत संयोजनाचा जो अवॉर्ड आहे तो हर्षद जोशीला मिळाला. म्हणजे ते आमच्यासाठी खूपच आनंद देणारी गोष्ट होती आणि त्याच्यासाठी स्वतःसाठी पण. ते झाल्यानंतर मग लगेच उत्कृष्ट पटकथा म्हणून मला अवॉर्ड मिळालं. मग तेव्हा सुद्धा असं मला म्हणजे समजत नव्हतं की मी काय रिॲक्ट करू, असं झालं होतं. आणि मग त्यानंतर त्यांनी एक एक नंबर सांगायला सुरुवात केली फिल्मचे. तर मग आमचा 3रा नंबर आला होता त्या फिल्मचा. आनंदाचा परमोच्च अनुभव. हो, खरंच खूपच म्हणजे आनंद हा शब्दच फक्त त्याला योग्य ठरू शकतो. म्हणजे असं कुठे काय काय करू आणि काय काय नको असं झालं होतं. म्हणजे पूर्ण जो इथून जाण्यापासूनचा म्हणजे कुडाळपासून उज्जैन पर्यंतचा जातानाचा जो प्रवास होता तो असा फक्त म्हणजे आता कोणाला सांगू कोणाला नको असं झालं होतं. एकंदरीत अनुभव खूप छान होता. आयुष्यभर मला तो आनंद पुरेल एवढा आनंद मला या अवॉर्ड शोने दिला असं मी म्हणू शकते. त्या क्षणी नेमकं काय वाटलं आणि आता सुद्धा तुम्हाला काय वाटतंय? त्या क्षणी मला काय वाटलं हे मी आता तुम्हाला असं शब्दातही व्यक्त नाही करून सांगू शकत. नाही, तुम्हाला त्या प्रवासातले काही ते असे क्षण आठवले असतील, आलेल्या अडचणी किंवा त्यातले आलेले अनुभव, असे बऱ्याच आठवणींची सरमिसळ झाली असेल. हा, आठवणींची सरमिसळ म्हणजे ऍक्च्युअली आम्ही असे काही प्रोफेशनल कलाकार आमच्यात कोणीच नाही. असं सगळे हे हौशी आणि आवड. त्यामुळे असं झालं होतं की कामातून सगळे कामामध्ये व्यस्त. त्यामुळे त्या व्यस्त कामातून एक दिवस निवडायचा ज्या दिवशी सगळ्यांना वेळ त्या दिवशी असेल असं. तो दिवस आम्ही निवडला होता. पण त्यावेळी नेमकं अचानक म्हणजे काही संबंध नसताना पण पावसाळाच चालू झाला होता. पावसाचा काही संबंध नसताना आमच्या नेमक्या शूटिंगच्या दिवशी पण पाऊस झाला. त्यामुळे थोडंसं आम्ही लाईट या विषयामध्ये थोडेसे मागे पडलो. म्हणजे अजून आमचं फिल्म छान झाली असती पण त्या विषयात आम्ही मागे पडलो. मग ते सगळंच आठवलं की त्यावेळी असं थोडंसं पाऊस पडला, अरे आता काय पुढे होणार की नाही, कसं काय अडचणी येत आहेत वगैरे असं सगळं झालं होतं. त्याचं सगळं कुठेतरी त्याच्यावर मात करून आम्ही पुढे गेलो आणि त्यामुळे अजून भरपूर आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टीत. हा, एवढ्या सगळ्या म्हणजे कमतरतेच्या बाजू असून सुद्धा आपल्याला हे एवढं असं यश मिळालं ह्याचा एक वेगळा आनंद असतो, तो तुम्हाला मिळाला. नक्कीच. समीराताई, फिल्म मेकिंगचा प्रवास तुमचा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सुरू केलाय, तर लघुपट बनवण्याची सुरुवात केली, तो पहिला अनुभव तुमचा कसा होता? खरं तर पहिला अनुभव हा खूपच टेन्शन देणारा होता. कारण त्यावेळी तर कोरोना चालू होता, त्याचे नियम आणि असं सगळ्या गोष्टी होत्या आणि एकदम काहीच अनुभव नसताना सुद्धा आम्ही पहिलाच फिल्मचा प्रयोग करणार होतो. त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज माइंड होतं, भीती होती, टेन्शन होतं. पण असं ठरवलं की चला आपण करून बघू काय होईल, चुकलं तर अनुभव मिळेल, झालं चांगलं तर ठीक आहे. मग आम्ही पहिली फिल्म केली ती द गिफ्ट म्हणून. ती फिल्म मी प्रोड्यूस केली होती आणि त्या फिल्मला संगीत दिलं होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी. मग ती फिल्म आम्ही पूर्ण बनवली आणि ती पूर्ण फिल्म ही आई आणि मुलाचं भावविश्व असं त्याची थीम होती साधारण. आणि ती फिल्म आम्ही बनवल्यानंतर आम्ही ती फिल्म तेव्हा क्वारंटाईन स्पेशल फेस्टिवल्स होते काही इंटरनॅशनल, तर त्यातलं इटलीचं जे फेस्टिवल होतं त्या फेस्टिवलमध्ये आम्ही ती फिल्म पाठवली. आणि ती पाठवल्यानंतर आम्हाला तिथे म्हणजे त्यांचं एक 4 फेऱ्या होत्या, त्या 4 फेऱ्यातनं आम्ही निवड होत लास्ट फायनलिस्ट म्हणून होतो आम्ही तिथे. त्याच्यामुळे ते यश मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला, यस आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट एक अनुभव मिळाला चांगला की कशा फिल्म्स असतात, कॉम्पिटिशन्स असतात वगैरे, हे सगळ्या गोष्टी थोड्याशा कळल्या. मग त्यानंतर तीच फिल्म आमची सिंगापूर पण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला नॉमिनेशन मिळालं होतं, मुंबई फिल्म फेस्टिवलला पण मिळालं होतं. त्याच्यानंतर मग आमचा तो प्रवास सुरू झाला. त्यानंतर एक NFDC म्हणून संस्था आहे, मग म्हणजे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यांनी एक कॉम्पिटिशन ठेवली होती. आत्मनिर्भरता हा त्याचा विषय होता. त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आम्ही सहभागी व्हायचं ठरवलं आणि त्याचं मग मी बीज आत्मनिर्भरतेचे अशा नावाने आम्ही ती फिल्म केली. ती फिल्म केल्यानंतर मग त्याचं लेखन वगैरे पण मीच केलं होतं, दिग्दर्शन पण मीच केलं होतं. आणि त्या फिल्मला पण आम्हाला आमच्या भारतातला 5वा क्रमांक मिळाला आम्हाला. हो, त्यामुळे अजून आत्मविश्वास वाढला, आनंद द्विगुणित झाला. आणि त्यानंतर मग अशा फिल्म बनवल्या, अनुबंध म्हणून पण एक बनवली फिल्म.
त्यानंतर मग एक नवीन शैक्षणिक धोरण जे आपलं आता आलं त्याच्यासाठी एक कॉम्पिटिशन होती. त्याच्यामध्ये संस्कृतमध्येच एक बनवायची होती फिल्म आणि एक मराठीमध्ये पण बनवायची होती. तर आम्ही दोन्ही भाषांमध्ये फिल्म बनवली होती. त्यातली जी संस्कृत भाषेतली जी फिल्म होती त्याला पण आम्हाला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. अशा पद्धतीने तो एक आत्मविश्वास वाढत गेला. काही चुका झाल्या, त्या पहिल्या फिल्मची चुका मी दुसऱ्या फिल्ममध्ये केली नाही, असं करून ते करेक्शन होत गेलं. कौतुकाची थाप कायम दरवेळेला मिळत गेली, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढला. समीराताई, तुमच्याविषयी थोडं अधिक जाणून घ्यायला आवडेल. माझ्याविषयी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील शाळांमध्ये मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आणि याचं कारण म्हणजे माझे आई बाबा आरोग्य खात्यात नोकरीला होते, त्यामुळे त्यांच्या जशा बदल्या व्हायच्या तशा आमच्या शाळा बदलायच्या. त्यामुळे मी आणि माझी बहीण दोघांच्याही. त्यामुळे काय होत गेलं की प्रत्येक गावातली संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांच्या भाषा, काही चालीरीती असतात किंवा बोलण्यातला एक वेगळा लहेजा असतो. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. तर ते त्या लहानपणापासून ते ऑब्झर्व करायची एक काय म्हणायचं आता त्याला सवय लागली किंवा आपसूक ते समोर येत गेलं. हा, असं. पण त्यावेळी हे माहित नव्हतं की आपण हे सगळं ऑब्झर्व करतो आहे, मग त्याला कुठेतरी काय म्हणतात, त्याला शब्द काय किंवा याच्यामध्ये आपण काही करू शकतो, असं तेव्हा काही माहिती नव्हतं. तेव्हा एवढं सोशल मीडिया किंवा अन्य काही गोष्टीच नव्हत्या, त्यामुळे त्यातलं काही माहिती नव्हतं. माझं BA झालं ते रत्नागिरीला झालं, गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये. अच्छा. नंतर मी MSW आणि LLB हे दोन्ही कुडाळमध्येच केलं. बरोबर. समीराताई, आत्मव्रतम बद्दल अधिक जाणून घेताना असं लक्षात येतं की आत्मव्रतम या लघुपटाचा मूळ आशय स्वदेशी आणि स्वबोध असा आहे. तर ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली? खरं तर संकल्पना सुचली म्हणजे त्यांनीच 5 विषय दिले होते. एक होतं स्वदेशी, स्वकाबोध स्वदेशी असा. दुसरं होतं कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य. बरोबर. मग मी त्यापैकी स्वदेशी हा विषय निवडला होता. कारण आजच्या काळात खरं तर स्वदेशी ही संकल्पना लोक फक्त वरवर समजून घेतात, पण त्याच्या खोलात जाऊन जर आपण अर्थ आणि हेतू जर बघितला ना, तर स्वदेशीचा अर्थ हा आहे की आपली संस्कृती, परंपरा, भाषा, जीवन पद्धती आपण टिकवून ठेवणं म्हणजेच स्वदेशी आहे. म्हणजे आता बघा, सोशल मीडियावर आपण अनेक मेसेज बघतो, मग त्यातला कोणता मेसेज समाजाला घातक आहे ते ओळखून असा मेसेज आपण फॉरवर्ड न करणं, मला वाटतं हा देखील एक स्वदेशीचाच भाग आहे. त्यानंतर आता सार्वजनिक वाहनांचा आपण वापर केला पाहिजे, तर हा देखील एक आपण स्वदेशीचा भाग आहे असं म्हणू शकतो. अर्थात आता काळानुसार आपण आधुनिक वस्तूंचा वापर करतोच किंवा तो आता करणं गरजेचंच आहे, पण या वस्तूंची नेमकी गरज ओळखून त्या वस्तू जर वापरल्या गेल्या तर ते अधिक चांगले असं मला वाटतं. मग हे सगळं मला माझ्या या फिल्ममधून दाखवायचं होतं, म्हणून मग मी स्वदेशी हाच विषय निवडला आणि त्यातून पुढे गेले. आणि आजच्या काळामध्ये स्वदेशी या संकल्पनेचा खरा अर्थ तुम्ही आता सांगितलात समीराताई. या लघुपटामध्ये स्त्री पुरुष समानता, अतिथी देवो भव आणि जबाबदार नागरिकत्व यांचा अगदी सुंदर संगम आपल्याला दिसतो. प्रकर्षाने हेच मुद्दे समाविष्ट करण्यापाठी काही उद्देश? हा, म्हणजे सर्व मुद्दे हे आपल्या ऍक्च्युअली जीवनाचा एक भाग आहेत असं मला वाटतं. म्हणजे फिल्ममध्ये बघितलं तर एक मुलगा पण जेवणाची सगळी तयारी करताना आईला मदत करताना दिसतोय. तर ते मला कुठेतरी असं वाटतं की स्त्री पुरुष समानता आपण नुसतं लेक्चर देऊन किंवा काहीतरी असं सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट टाकून न करता ती आपण अंमलात पण आणली पाहिजे. त्यानंतर एक जबाबदार नागरिकत्व हा मुद्दा मला खूप जास्त अधोरेखित करावासा वाटतो. कारण मुळात आपण नागरिकशास्त्र हा विषयच खूप कमी मार्कांना शिकतो. पुढे जाऊन असं कळतं की जो विषय आपण सगळ्यात कमी मार्काला शिकलो, खरं तर पुढे आयुष्यात तोच सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तर त्यामुळे तो मुद्दा मला कुठेतरी मांडायचा होता आणि हे सगळं माझ्या कुठेतरी मनात असल्यामुळे ते लेखनात आलं आणि तिथून ते फिल्ममध्ये आलं. समीराताई, तुम्ही स्वतः पटकथा लेखनही करता, लेखन दिग्दर्शन यामध्ये कोणती गोष्ट तुम्हाला अधिक आव्हानात्मक अशी वाटते? आव्हानात्मक जर म्हणत असाल तर मला असं वाटतं की लेखन जास्त आव्हानात्मक आहे. कारण तुमचं अतिशय सखोल लेखन असेल तर दिग्दर्शन खूप सोपं जातं किंवा त्यातले मुद्दे नेमके क्लिअर होतात की नेमकं काय म्हणायचंय, काय दाखवायचं आहे. त्यामुळे लेखनातला जो नेमकेपणा असतो तो दिग्दर्शन उजळून टाकतो असं मला वाटतं.
शॉर्ट फिल्म करताना ती संस्कृत भाषेतून करावी असं का वाटलं? त्या पाठीमागे काय विचार होता? संस्कृत भाषेतून करावी म्हणजे मुळातच तो फिल्म फेस्टिवल हा संस्कृतच होता. म्हणजे त्याची अटच ही होती की फिल्म संस्कृत मधूनच पाहिजे असं. त्यामुळे ती संस्कृतमध्येच केली गेली. मी त्याला काही ऑप्शन नव्हता. आणि पण अशा मराठी लघुपट पण असतील ना, तर तुम्ही संस्कृत मधलेच करावं असं तुम्हाला का वाटलं? हा, करावंसं वाटलं म्हणजे असं झालं की आपलं काहीतरी एक वेगळं आपण ट्राय करूया. कारण ऑलरेडी 1-2 मिनिटासाठीची आम्ही एक फिल्म आधी केली होती नवीन शैक्षणिक धोरणावर संस्कृतची. त्यामुळे त्यामध्ये तसं काही मला असं खूप कठीण आहे, भाषाचा अडथळा असं काही वाटला नव्हता. त्यामुळे म्हटलं बघू, ट्राय करू आपण, जमेल आपल्याला असं कुठेतरी वाटलं. आणि कधी कधी सोपं ते करण्यापेक्षा कठीण ते करण्यात आव्हान असतं. हा, आव्हान असतं आणि शिकता येतं आपल्याला. समाजकार्य म्हणून सेवाभारती, विद्याभारती यासारख्या संस्थांमधील तुमचं काम सुरू आहे, तर या अनुभवांनी तुमच्या विचार विश्वावर कसा प्रभाव टाकलाय? विचार विश्वावर प्रभाव असं म्हणाल तर प्रत्येक व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन अशा संस्थांमध्ये आपल्याला, आपण जेव्हा काम करतो त्यावेळी आपल्याला तो मिळतो. बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीला आधीच जज करून टाकतो की तो असा आहे, तसा आहे असं. तर ते तसं न करता त्याला समजून, ओळखून नंतर त्याच्याविषयीचं मत बनवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट मी या संस्थांमधून काम करत असताना शिकले आणि तसा विचारही करायला लागले. समीराताई, वकिली आणि समाजकार्य करत असताना तुम्ही फिल्म मेकिंगसाठी वेळ कसा काढता? वेळ असा काढते म्हणजे म्हणतात ना, आवड असली की सवड मिळते. आता तसंच काहीसं माझं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी थोडंसं नियोजनावर जास्त भर देते. नियोजन केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सहज शक्य होतात. खरे लेखनाच्या आवडी तुम्ही जोपासता, तर भविष्यात पुस्तक लेखनाचा वगैरे काही विचार आहे? नाही, पुस्तकाविषयी तर तसं काही आत्ता ठरवलेलं नाहीये. पण लिहिणार नाही अशातलाही काही भाग नाही, लिहूही शकते. पण आत्ता तसं काही प्रयोजन नाही. हो, समीराताई, आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये नवीन प्रवेश करतो तेव्हा आपल्या कुटुंबाने सपोर्ट करणं फार महत्वाचं असतं. तर तुमच्या यशामध्ये कुटुंबाचा वाटा किती आहे? नक्कीच. आपण कोणतंही यश मिळतो किंवा कोणतंही काम करतो त्यावेळी तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा असणं खूप गरजेचंच आहे. मला माझ्या यशामध्ये किंवा माझ्या या कामामध्ये मला संपूर्णपणे माझ्या सासर माहेर दोन्हीकडच्या कुटुंबाचा खूप मला पाठिंबा आहे. नेहमी माझं कौतुक केलं जातं. म्हणजे आता आपण सोशल माध्यमांच्या याच्यामध्ये ग्रुप्स आहेत आपल्या फॅमिलीचे वगैरे, तर नक्कीच माझं कौतुक केलं जातं. त्यानंतर म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं. कधी कोणती असं एखाद्या लोकेशनसाठी किंवा कशासाठी मदत हवी असेल तर ती केली जाते. माझ्या मिस्टरांचे पण मला याच्यामध्ये म्हणजे पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे बऱ्याचशा फिल्ममध्ये सुद्धा त्यांनी, म्हणजे त्यांचं नाव तिथे जरी दिसत नसलं तरी बऱ्याचशा फिल्म्समध्ये त्यांनी मला, म्हणजे आपल्याला जे काही वस्तू लागतात आपण फिल्म्स बनवण्यासाठी, तर त्या वस्तूंची सुद्धा मदत केलेली आहे. म्हणजे ती दिसताना अशी खूप छोटीशी वाटते, अरे काय ही वस्तू, पण तसं नाहीये. जेव्हा ती वस्तू तिथे येते आणि ती प्रेझेंट होते त्यावेळी तुमच्या त्या पूर्ण सीनचं एक सौंदर्य वाढतं. मग त्यामुळे त्यांची सुद्धा मला मदत आहे. मुलगा पण माझा मला भरपूर सपोर्ट करतो. आता 10वी तो डिप्लोमा करतोय, पण त्याला पण त्यातली जाण आहे किंवा त्याला आवड आहे की आई आपलं असं काहीतरी करते, तर त्याचं नेहमी असं त्याला कौतुक पण आहे, प्रोत्साहन पण देतो, काही सजेशन्स पण देतो. हा आई, हे ना असं छान चांगलं दिसलं असतं किंवा हे असं करतेस का वगैरे असं. त्याच्याची तरुण पिढी आहे तर त्यांचा पण मत आपण विचारात घेतलं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये मी विशेष उल्लेख करेन तो माझ्या आईबाबांचा. कारण त्यांच्याशिवाय मी कोणतीच गोष्ट माझ्या पूर्ण आयुष्यात पूर्ण करू शकले नसते. आणि ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा मला जी काही अवॉर्ड मिळाली किंवा जी काही मी करते त्याच्यासाठी त्यांना माझं भरपूर कौतुक आहे. मला नेहमी प्रोत्साहन देतात की आता काय नवीन काय करतेस वगैरे, जपून कर, सावकाश कर, तुझं हे सगळं सांभाळून कर वगैरे. खूप महत्वाचं असतं. हो, ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यांची साथ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आतापर्यंतच्या याच्यात सुद्धा आणि इथून मी पुढे काही करीन तर त्याच्यात सुद्धा. खरंय समीराताई, तुम्ही खरं म्हणजे एवढं सगळं करताय तुमची वकिली सांभाळून, तर पुढील येणाऱ्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे प्रकल्प करण्याचं काही ठरवलंय? हा, म्हणजे पुढच्या वर्षी 1-2 फिल्म बनवण्याचा विचार आहे. स्पर्धांसाठीच बनवेन. त्याची सुरुवात आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये साधारण चालू होईल. म्हणजे त्या अजून डिक्लेअर झाल्या नाहीये. त्या झाल्या की त्यातल्या सगळ्या अटी आणि नियम सगळं वाचून मग त्या अनुषंगाने पुढच्या वर्षीसाठी नक्कीच विचार आहे. एक नवोदित दिग्दर्शक आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? कारण हे तुमचं क्षेत्र सुद्धा खूप वेगळं आहे आणि अशा क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण अगदी
हाताच्या बोटावर मोजणं इतकं असतं. हो. तर काय संदेश द्याल तुम्ही? आता नवोदित दिग्दर्शकांसाठी म्हणाल तर माझ्याकडे आता असा सल्ला काही नाहीये, कारण मी तेवढी मोठी नाहीये, कारण मी पण अजून शिकते. पण माझ्या पण काही चुका आहेत, त्या पण मी सुधारते आहे. पण महिलांना मात्र मी नक्कीच एवढं सांगू इच्छिते की तुम्ही फक्त आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे सक्षमीकरण असं समजत असाल तर ते तसं नाहीये. तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य असणं, तुमचा विचार तुम्हाला मांडता येणं, त्यावर तुम्ही ठाम असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपली आवड जी कोणत्या क्षेत्रातली असेल ती जपा आणि त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. खरंच श्रोते हो, समीराताईंबरोबरच्या आजच्या या गप्पा नक्कीच स्वतःच्या विचारांपासून सुरू होणारा बदल समाजाला नवी दिशा देऊ शकतो आणि याच विचाराला कृतीची जोड देणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे अॅडव्होकेट समीरा प्रभू. वकिली, समाजकार्य आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम साधत स्वदेशी संस्कृती आणि जागरूकतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या लघुपटाला आणि एकूणच त्यांच्या भविष्यातील अजून उत्तमोत्तम कार्यासाठी आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे समीराताई मनपूर्वक शुभेच्छा आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आमच्या श्रोत्यांची. आज आपण जो संवाद साधलात मनमोकळा, त्याच्यासाठी आमच्या सिंधुदुर्ग नगरी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्रोते हो, प्रेरणा देणाऱ्या अशाच व्यक्तिमत्वांसोबत पुन्हा जरूर भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा आपलं आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. नमस्कार.